आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तूच म्हणतेस ना, दोन घरं जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते एक कुटुंब होतं आणि त्या घरातली मुलगी जेव्हा सून म्हणून ह्या घरात येते, ह्या घरासाठी राबते, तसंच ह्या घरातल्या मुलाने सुद्धा तिच्या घरच्यांची मदत करायलाच हवी ना। ऐश्वर्या मॅडम, माफ करा पण विषय निघालाय म्हणून बोलते। मी रूपम मॉडेल हंटची जी स्पर्धा जिंकले त्यानंतर कंपनीने माझ्यासोबत एक करार केलाय। त्यात मला कंपनीसाठी बरीच कामं करायची आहेत आणि कंपनी मला त्यासाठी खूप पैसे देणार आहे। खरं तर मला ह्याची काहीच कल्पना नव्हती, मला सारंग सरने सांगितलं। पण हे जे पैसे आहेत ना, ते त्या कामातून वजा करून घ्या तुम्ही। सावली, सारंग सर, मला योग्य वाटतं ते बोलते मी। आणि खरं सांगू का, स्पर्धा जिंकल्यानंतर ना सावलीला बाहेरच्या मोठ्या कंपनीज कडून खूप ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत, पण तिचा चांगुलपणा आहे की ती स्वतःहून नकार देते। आणि दुसरी गोष्ट अशी की मुलगा आणि सून या दोघांमध्ये कधीही तू भेदभाव करत नाहीस ना। नाही म्हणजे जेव्हा ऐश्वर्या वहिनींच्या घरात काही प्रॉब्लेम होतो किंवा अमृता वहिनींच्या घरच्यांना जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा राजकुमार दादा आणि नील दोघेही मदतीसाठी जातात ना। मग मी काय वेगळं केलं? तूच म्हणतेस ना, दोन घरं जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते एक कुटुंब होतं आणि त्या घरातली मुलगी जेव्हा सून म्हणून ह्या घरात येते, ह्या घरासाठी राबते, तसंच ह्या घरातल्या मुलाने सुद्धा तिच्या घरच्यांची मदत करायलाच हवी ना। तेच तर केलं मी, अजून काय वेगळं केलं? आणि सावली म्हणते तसं जर आपल्या कंपनीसाठी काम केल्यानंतर तिला जे पैसे मिळतील त्या पैशांमधून हे पैसे आपण वजा करूयात। आणि ऐश्वर्या वहिनी, मला तुमच्या काहीच आर्थिक गोष्टींबद्दल काहीच कळत नाही, पण सारंग सर इतकी वर्ष खूप प्रामाणिकपणे आपल्या कंपनीसाठी काम करतायत। मला असं वाटतंय की मन तुम्ही त्यांच्यावर तरी शंका घेऊ नये। ऐश्वर्या, सारंगला सॉरी म्हण। सॉरी सारंग। इट्स ओके। जेव।